आज समाजसेवक संतोष गर्जे यांना जो पुरस्कार मिळाला आहे तो राष्ट्र साधना पुरस्कार मुंबई या ठिकाणी मिळाला आहे आणि आपल्या स्टुडिओमध्ये ते आले आहेत. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. संतोषराव नमस्कार. नमस्कार सर. तर तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे तर आपल्याला राष्ट्र साधना पुरस्कार मिळाला आहे आणि या राष्ट्र साधना पुरस्कारामध्ये आपल्याला कधी बोलवण्यात आलं होतं आणि कधी त्यांचं पत्र आलं होतं आणि पत्र आल्याच्या नंतर आपण किती दिवसांनी राष्ट्र साधना पुरस्कार घेण्यासाठी भारतरत्न लता मंगेशकर या जे सांस्कृतिक भवन आहे मुंबई या ठिकाणी भाईंदर या ठिकाणी तर आपण कधी गेला आणि या आपण काय काम केलं म्हणून त्यांनी आपल्याला पुरस्कार दिला आहे? सर हा पुरस्कार ऑनलाईन याची माहिती आम्हाला त्यांनी पाठवण्यात आली होती. तर ऑनलाईन माहिती पूर्णपणे भरून आपण त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ फोटो मागणी केली आणि यांना माहिती झालं की हे ते कार्यकर्ते सामाजिक कार्य जे ज्यांचे नाव नोंदणे बऱ्याच ठिकाणी किंवा पहिले काही आमचे व्हिडिओ फोटो यांना त्यांच्यापर्यंत पोहोचले गेले. त्यानंतर आम्हाला त्यांनी त्यांची लिंक पाठवली. मग त्यांनी फोन करून विचारणा झाली आणि ऑनलाईन तो पुरस्कार देण्याचा म्हणजे फॉर्म भरून घेतला. त्यानंतर मग आम्ही 27 तारखेला मुंबई इथे संघ कार्यालयामध्ये मुक्कामी थांबलो. 28ला भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह मुंबई भाईंदर या ठिकाणी हा पुरस्कार वितरण करण्यात आला होता. तर याचं रोज बक्षीस काय होतं का? सन्मान पुरस्कार आणि याचे 2-3 प्रकारचे त्यांनी एक पुरस्कार होते. मग अतुल्य भारत असेल, राष्ट्र साधना असेल, अशा 2-3 प्रकारे होते आणि एक मेडल वगैरे बरंच गोल्ड मेडल. त्यानंतर ते पुरस्कार वितरण करताना त्यांचं असे 2-3 प्रकारचे पुरस्कार त्यांनी देण्यात आले. आम्हाला असं कळालंय की आपलं काम पण खूप छान आहे. समाजसेवाचं काम आणि अन्नछत्र म्हणून एक चालवतात आपण वाटोदा या शहरामध्ये. तर आपण जे अन्नछत्र चालवतात याला तुम्हाला कोणी मदत वगैरे काही करतं का? ज्यांचे वाढदिवस आहेत, उदाहरण आपण वाढदिवस असेल, शिवजयंती असेल, भगवान बाबा जयंती असेल, इतर सर्व काही सामाजिक कार्यांमधून कुणाला जर देण्याची इच्छा झाली किंवा एखाद्या कुणाला त्यांची काही कार्यक्रमाची जाहिराती करायची असेल, दुकान असेल, काय असेल, तर त्या निमित्ताने ते अन्नदान दिलं जातं. त्याचा बॅनर छापून आम्ही ते अन्नदान दिलं जातं प्रत्येक दिवशी. हे लता मंगेशकर नाट्यगृह जे मुंबईला भाईंदर या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार देण्यात आला. तर महाराष्ट्रातून किती लोक होते आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची होती हे जरा प्रेक्षकाला सांगा. सर हा म्हणजे विषय असा आहे की हा भारत देशाचा पुरस्कार आहे आणि राष्ट्र म्हणजेच भारत देशांचा पुरस्कार असा वितरण करण्यामुळे हे पूर्ण भारत देशातले काही पुरस्कार वितरण आणि वितरक ते दोन्ही पण आलेले होते. म्हणजे ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील, बीड जिल्हा, इतर काही जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 लोकांच्या निवडी केलेल्या होत्या. साधारणतः तिथे भारतभर पूर्ण असे समाजकार्य हे असे काही व्यक्ती होते, ते 1 ते 1.5 लाख त्या एका व्यक्तीने सर्प पकडलेले असेही काही व्यक्ती होते. त्यांचे मी संपूर्ण माझ्या नोटबुक मध्ये त्यांच्या नोंदी करून घेतलेल्या आहेत. तर असे काही भरपूर आहेत. तर बऱ्याच विविध क्षेत्रांमध्ये, विविध कार्यांमध्ये जे काय कामं केलेले आहेत अशा त्यांना पुरस्कार भारत राष्ट्र साधना, अतुल्य भारत असे पुरस्कार त्यांना वितरण करण्यात आले. त्यात आपलीही नोंद झाली भगवंताच्या कृपेने. खूप छान. तर असे किती देशातून किती लोकांना आपण पुरस्कार दिला त्यांनी? आतापर्यंत 22 असे पुरस्कार वितरण केलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे क्रांती महाजन. यांनी हे 22 वेळा हे पुरस्कार वितरण केले आहेत. परंतु एका वेळेची संख्या आहे त्यांची साधारणतः 400 ते 500 अशा लोकांची संख्या भारतामधून एकत्र निवड केलेल्या अशा आहेत विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे. तुम्ही ज्यावेळेस शिकून गेला त्यावेळेस त्या
ज्या मंडळाने किंवा ज्या लोकांनी हा कार्यक्रम अटेंड केला होता किंवा अरेंज केला होता, तर त्यांनी सर्व लोकांची जेवणाची किंवा राहण्याची सोय केली होती का? त्यांनी नाट्यगृह एक बुकिंग केलेलं होतं आणि जो कार्यक्रम आहे तिथपर्यंत त्यांचं पूर्ण आणि एक वेळेचा नाश्ता वगैरे त्यांनी देण्याचा नियोजन केलं होतं. संतोषराव, तुमचं गाव आणि आपल्याला शेती वगैरे असेल, तर तुम्ही शेती कशी पिकवता आणि आपलं गाव कोणतं ते प्रेक्षकाला सांगा की आपण शेतामध्ये कुठले प्रमुख पिकं घेतो आणि त्या पिकाचा मोबदला कसा मिळतो? खूप छान प्रश्न आहे. आता हा पुरस्कार आणि शेती संदर्भात आपला उदरनिर्वाह भागण्यासाठी आपला शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय शेतकरी आहेतच. तर माझी शेती आहे, फुलशेती आहे, फुलांची शेती आहे. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये माझ्या काही ऊसांचाही प्रकार आहे. पण फुलशेती हा विषय अगोदर पहिला हाताळू आपण. फुलशेतीमध्ये माझे निशिगंध आहे, लिली आहे, गोल्डन डीजे आहे, बियाणं विक्रीला आहेत, असे काही प्रकार आहेत. परंतु दररोजचे माझे फुलांचे अशा त्या लिली गड्ड्याचा प्रकार असतो. फुलं साधारणतः निशिगंधाचा विषय जर घेतला तर प्रति 100 रुपये ते गणपती आणि महालक्ष्मी पिरियड मध्ये काही कालावधीपुरते ते 1900 रुपये किलो पर्यंत त्याचा निशिगंधाचा भाव गेलेला आहे. आणि हा झाला शेतीविषय. तर एक लिली गड्डीचा जर प्रकार झाला तर एक लिली गड्डीचा भाव 5 रुपयापासून 40 रुपयापर्यंत ते 50-60 रुपयापर्यंत एक लिली गड्डी जाते. कारण एक ती छोटीशी पेंडी आपण म्हणतो, अशी ती 25 फुलांची ते 30 फुलांची पेंडी असतात. तर त्या फुलांचा हा विषय झाला. त्यानंतर आपण बुक्के हातांमध्ये देतो, तो एक विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की सेंद्रिय पद्धतीची जी शेती पिकवली जाते त्यामध्ये आपण आता फक्त त्याच्यामध्ये गूळ किंवा रसवंती यासाठी आपण ऊस तो पिकवलेला आहे. साधारणतः तो 2 एकर मध्ये क्षेत्रामध्ये फक्त सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवलेला आहे. तर याला बाजारपेठ कुठं आहे? जे तुम्ही आता म्हणलात निशिगंध आहे माझ्याकडे, फुलांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तर याचं उत्पन्न रोजचं किती निघतं आणि त्याला बाजारपेठ कुठं मिळते आणि भाव कसा मिळतो? कमीत कमी माझे पर डे 500 ते 5000 पर्यंत पर डे उत्पन्न त्याचं चढ उतार असतात हमेशा. पावसाळ्याच्या जास्त अधिक जास्त झालं तर मला कमीत कमी माझ्या अर्धा एकर मध्ये 500 त्या लिली गड्डी निघलेल्या आहेत. आणि 500 म्हणजे 10 रुपयाप्रमाणे माझी एक लिली गड्डी असे पर डे 500 रुपये 5000 रुपये मला या वर्षीचे भेटलेले आहेत. खूप छान. तर ह्याची बाजारपेठ जी विचारणा केली आहे तुम्ही, तर याला ज्या ज्या फुलांचे दुकान आहेत त्या ठिकाणी आम्ही त्याची विक्री केली जाते. ती पार्सल द्वारे विक्री केली जाते बसमधून. तर हा विषय आहे फुलांचा. अशा पद्धतीने फुलं विक्री केली जाते. परंतु काही आपल्या बीडमध्ये याची व्यवस्था नाहीये कुठली, ती व्हावा अशी माझी ही विनंती. म्हणजे समजा मागणी असं वाटतं असावं आपल्या बीडमध्ये. कारण त्याचे मार्केट कमिटी जी आहे ती बाजार कमिटी मार्केट फुलांचा नाहीये. ते नगर, नांदेड अशा ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी पुणे, गुलटेकडी वगैरे बऱ्याच ठिकाणी आहे. परंतु आपल्याकडे ती सुविधा उपलब्ध व्हावी अशी इच्छा आहे. आम्हाला एक सांगा, आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी युवक आहेत आणि सुशिक्षित बेरोजगार पण युवक आहेत. तर सुशिक्षित बेरोजगारांना शेतीविषयी काय मार्गदर्शन करतात आणि आपल्याला या फुलांपासून वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं आणि तेच उत्पन्नातून आपण उदरनिर्वाह करता? तर आमच्या युवकांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही सांगा की तुम्ही नेमकं शेती व्यवसाय केला पाहिजे किंवा शेती कशी केली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने जर शेती पाहिलं सर, तर विषय असा होतो की या शेतीमध्ये जर पारंपरिक आहे हेच भुसार पिकं आपण घेत चाललो तर याच्यामध्ये थोडं धोकेदायक ठरतं. आणि रासायनिक जो रास चाललेला आहे याने माणसांना पण हानी होत चाललेली आहे. मग त्याचे टेक्निकल शेती जी घ्यायची, ते टेक्निकल आता काही तर विना माती असे पण पिकं काढले जातात. असे आधुनिक तंत्रज्ञानाने जर शेती केली किंवा ज्या ठिकाणी मार्केट कुठल्या बाजूला कोणत्या ठिकाणी जास्त आहे कमी जास्त, मग हे प्रत्येक गोष्टींचा विचार करून जर शेती अतिशय सूक्ष्म नजरेने पाहून पारदर्शी विचार करून जर शेती केली तर खूपच सुंदर आहे.
त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र मेंढरासारख्या उड्या घेऊन शेती नाही केली पाहिजे. त्यामध्ये विविध विविध पिकांचे विविध विचार विविध क्षेत्रांमध्ये उतरलं पाहिजे. अशी शेती जर केली तर खूप सुंदर शेती आहे. ते सांगा की आपल्याला त्या फुलांपासून उत्पन्न किती मिळतं वर्षाकाठी? फुलांचं उत्पन्न त्याच्यावर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर मला कमीत कमी सगळ्यात कमी 500 ते 5,000 त्याचं पर डे उत्पन्न, याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ऑटोमॅटिकली ते उत्पन्न साधारणतः एक वार्षिक निघतात. समजा पर डे आपण तसं हिशेब कधी काढत बसलो ना त्याचे 5-10 लाख रुपये 5-10 लाख रुपये सहजासहजी वार्षिक अर्धा एकर मध्ये. बघा तर बघा प्रेक्षक वर्गांनो, अल्पभूधारक शेतकरी संतोष गर्जे यांनी अर्ध्या एकर मध्ये जवळपास 5 ते 7 लाखापर्यंत उत्पन्न घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सर्व यांचं जे काही अन्नक्षेत्र चालवतात, शेतामध्ये पारंपरिक पिकं न घेता आधुनिक पद्धतीने पिकं घेतात आणि यातूनच त्यांना वार्षिक उत्पन्न चांगलं मिळतं. म्हणून हे सगळं सामाजिक कार्य बघून आणि सर्व सामाजिक सलोखा बघून त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराचं नाव आहे राष्ट्र साधना पुरस्कार. मुंबई या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे. आणि हे असे पुरस्कार जर मिळालं तर अशा समाजसेवकांची छाती फुगल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच जे काही लोक आमच्यासारखे असतील किंवा सामाजिक कार्यात काम करणारे जे लोक असतील तर अशा तरुणांना संधी देऊन त्यांना पुरस्कार दिला जातो आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून काहीतरी फुटपूट जे का होईना मानधन दिलं जातं. म्हणून मित्रांनो, असंच कार्य करत राहा आणि संतोष गर्जेसारख्या तरुणाकडून काही साधना घ्या, मार्गदर्शन घ्या आणि यातूनच समाजातील जे गोरगरीब कष्टकरी दीनदलित लोक आहेत त्यांना नक्कीच प्रेरणा मिळते आणि समाजामध्ये एक सलोखा चांगल्या पद्धतीने राहतो. नाहीतर आज समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहित आहे. जाती जातीत भांडणं आहेत, कुणी कोणाला विचारायला तयार नाही. आणि म्हणूनच हे पुरस्कार शासनामार्फत किंवा जे प्रायव्हेट जे संस्था असतात त्यांच्या मार्फत दिले जातात. तर तुम्हाला हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आमचं मुंबई 24 तास या चॅनल तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन. आणि असेच आपले वारंवार आपल्याला पुरस्कार मिळत जावा एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संतोषराव, मला एक सांगा, आपण ज्यावेळेस पुरस्कार घेतला त्यावेळेस आता तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातून आणि देशातून, आपण आता सांगितलं की देशातून, महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून 500 लोकांना हा पुरस्कार वाटप करण्यात आला आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रातील हे लोक होते. बरोबर. मला एक सांगा, आता या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कोण लोक होते आणि आपल्याला जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्कार देणाऱ्यांचं नाव सांगा. साधारणतः यामध्ये पुरस्कार वितरण करताना जे मान्यवर आले होते ते मेन म्हणजे सुभेदार कुणालजी मालुसरे, म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंचे 13वे वंशज कुणालजी मालुसरे. आणि यांच्या शुभ हस्ते आणि यांच्या सोबत सहकारी असणारे आपले डॉक्टर दहीफळे असतील, प्रवीणजी शास्त्री असतील, आणखी असे बरेच म्हणजे आंतरराष्ट्रीय तंतुमय वाद्य सर्व काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रामध्ये बरेचसे काही मान्यवर होते. असे 13 संख्या होती, 13 जणांची संख्या होती. आणि असे संपूर्ण यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले होते. आपल्याला कुणाच्या मार्फत पुरस्कार? स्वतः कुणालजी मालुसरे, डॉक्टर विजयराव दहीफळे व्हिडिओलॉजिस्टर असे त्यांचं संभाजीनगरला एक आहे, मुंबईला एक दवाखाना आहे. त्यानंतर सर्प मित्र असे म्हणून एक हरियाणाहून आले होते. असे 7-8 जण सोबत होते. त्यांच्या बॅचेस केल्या होत्या. काही मर्यादित त्यांच्या बॅचेस मध्ये 8 जण, परत दुसरे 8 जण, 7 जण अशाचे नियुक्ती करत होते. तर हे होते संतोष गर्जे, जे समाजसेवक आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की त्यांना जे काही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दलामध्ये जे काही सैन्य दल होतं त्याच्यामध्ये सुभेदार तानाजी मालुसरे म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्यांनी जे काही किल्ला लढवला, त्या किल्ल्याचं नाव पण आज सोनेरी तानाजी मालुसरे. त्यांनी शिवाजी महाराजांनी एक वाक्य वापरलं ज्यावेळेस तानाजी मालुसरे गडाला पण सिंह दिला, त्यावेळेस तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या कामी आले, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक शब्द उद्गार वापरले आणि त्यावेळेस ते उद्गार होते, गडाला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. मित्रांनो, खरंच यांना जो पुरस्कार मिळाला आहे त्या वाघाचे 13वे वंशज आहेत. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अशी शूरवीर तानाजी सारखे लोक होते आणि त्यांचेच कुणाल मालुसरे वंशज जे आहेत 13वे वंशज ती कुणाल मालुसरे आहेत. म्हणून अशा व्यक्तींचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि अशा लोकांसारखंच आपण पण बनण्याचं किंवा वागण्याचं आपण काम केलं पाहिजे. मित्रांनो, ते होते संतोष गर्जे. तर संतोषराव, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. असंच आपलं पुढील कार्य आणि आपला आयुष्य वाढत जावं हीच आमची विश्वासाने प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.